आमेन. तर आज आपल्याला आनंद करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेयर करू आपण. स्वर्गीय पिता, मी तुझे आभार मानतो फादर. थँक्यू फादर. प्रभू येशू, सुंदरची संधी तुम्हाला वचन सांगण्यासाठी दिले. प्रभू येशू, आज तू माझ्या शब्दांद्वारे तू बोलला जाऊ दे. प्रभू येशू, तुझं रेव्होल्युशन, तुझं अनॉइंटेड मी स्वीकारतो. प्रभू येशू, प्रभू येशू, या ठिकाणी प्रभू येशू जे कोणी जमले प्रभू येशू त्या सर्वांना मी तुझ्या हातात ठेवतो फादर. प्रत्येक गडबडीचा गोंधळाचा आत्मा मी बांधतो, नाश करतो प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रभू येशू, आम्हा सर्वांना तुझ्या एका प्रेमाच्या धाग्यात बांध आणि सर्वांना आशीर्वादित कर. प्रभू येशू, आजचं वचन आशीर्वादित कर आणि या क्षमेच्या शब्दाद्वारे प्रभू येशू आज या लोकांचे जीवन बदलले जाऊ दे. प्रभू येशू, प्रभू येशू यांना समजू दे क्षमा करणं किती इम्पॉर्टंट आहे आणि तुझ्या वचनाच्या, तुझ्या स्वर्गाच्या राज्यामध्ये क्षमेला किती महत्व आहे आज यांना समजू दे फादर. प्रभू येशू, माझा उपयोग कर आणि तुझं गौरव केलं जाऊ दे. येशूच्या नावात मागतो म्हणून पिता, आमेन. प्रेज द लॉर्ड. आजचा शब्द आहे, हे पित्या त्यांना क्षमा कर, हे काय करत आहात यांना समजत नाहीये. असं प्रभू वधस्तंभावर केलेला असताना हा पहिला शब्द बोलला होता. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये क्षमा करण्याला खूप महत्त्व दिलेलं आहे, कारण क्षमा आध्यात्मिक विकास, प्रेम आणि शांततेचा एक मूलभूत आधार आहे. आधार म्हणजे आपलं जसं घरामध्ये आपले वडील आई जसे आपल्या घरासाठी आधार असतात, तसं बायबलमधला आधार म्हणजे क्षमा आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला क्षमा करणं देवापासून शिकवलं गेलेलं आहे. आपला देव परमेश्वर पिता तो सुद्धा क्षमाशील देव होता. त्याच्याद्वारे आपण क्षमा करण्यासाठी बायबलमधल्या शब्दांद्वारे आपण क्षमा केली पाहिजे असं बायबलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. जसे मत्तई याचा 6वा अध्याय 14 ते 15 मध्ये लिहिलं आहे. वाचूया आपण मत्तई याचा 6वा अध्याय आणि 14 वचन. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील. आमेन. आपल्याला अपराधांची क्षमा करायची, ना की एखादा बोललाय आणि त्याचा राग मनामध्ये धरून त्याच्या विरुद्ध कट रचायचंय किंवा त्याच्या विरुद्ध आपल्याला वागायचंय असं देवाने आपल्याला शिकवलेलं आहे का? नाही. तर आपल्याला प्रत्येक राग, सूड, द्वेष हे मनाला बांधून ठेवतात. क्षमा केल्याने आपण मानसिक आणि आत्मिक दृष्ट्या मोकळे होतो. मानसिकता, डिप्रेशन, आपण जे काही मानसिक आजारामध्ये किंवा आपण टेन्शनमध्ये असतो, आपण एखाद्यासोबत आपले भांडणं झाले आणि आपण तोच विचार करत राहतो, तर आपल्याला क्षमा केल्याने तो त्रास, ते दुःख, ते डोक्यातले विचार मोकळे होतात आणि आपण आध्यात्मिकरित्या आणि मानसिकरित्या देखील आपल्या क्षमेद्वारे आपण ते मोकळीकता मिळवतो मानसिकतेबद्दल किंवा डिप्रेशन बद्दल. आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा हा देखील बायबलमध्ये एक संदेश दिला आहे, कारण क्षमा करणं हे एक प्रेमाचं प्रतीक आहे. आमेन. प्रेम आपण करतो आपल्या घरच्यांवर, आपल्या शेजाऱ्यांवर आपल्याला प्रेम करायचं सांगितलंय आणि क्षमा करणं देखील हे सुद्धा एक प्रेमाचं प्रतीक आहे. आमेन. येशूने क्रुसावर असताना देखील, त्याचा अंतिम श्वास घेत असताना देखील जे मारेकरी होते त्यांना क्षमा करण्यासाठी त्याने आपल्या पित्याकडे प्रार्थना केली. आमेन. आपल्या पित्याकडे प्रार्थना केली. तर आजचा शब्द क्षमा. क्षमा म्हणजे आपली दुर्बलता नव्हे, तर आपलं आत्मिकदृष्ट्या आपण स्टेबल होतो किंवा इम्प्रूव्ह होतो, आपण वाढतो त्या गोष्टीमध्ये. आपण क्षमा केल्याने आपण काही गोष्टीमध्ये आपण समजतो, मी ह्याच्या संग भांडणे केलेत, मी ह्याला क्षमा कसा करू. आपण स्वतःला कमी समजतो, पण क्षमा करणं हे कमी समजण्याचं किंवा स्वतःला छोटं समजण्याचं हे नाहीये. तर क्षमा केल्याने आपण स्वतःला उंच करतो, देवाला उंच करतो आणि क्षमा केल्याने आपण आत्मिकदृष्ट्या वाढतो. आपण आत्मिकदृष्ट्या वाढलं पाहिजे की नाही? येस, ऑफकोर्स वाढलं पाहिजे. तर आपल्याला क्षमा करणं गरजेचं आहे. कम ऑन चर्च, क्षमा करण्याचं गरजेचं आहे. बायबलनुसार क्षमा करणं म्हणजे कमजोरी नाही, तो सुद्धा एक मोठेपणा आहे.
आपण स्वतःला कमी न समजता एकमेकाला क्षमा केली पाहिजे. तुमचं चुको अगर ना चुको, एक प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण एकमेकांना क्षमा करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आजचा पहिला शब्द लूक याचा 23वा अध्याय आणि 34वा वचन आपण वाचू. लवकर वाचू. लूक याचा 23 अध्याय आणि 34वा वचन. हे बापांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे यांना ठाऊक नाही. आमेन. हे पिता, त्यांना क्षमा कर, कारण त्यांना माहित नाही की ते काय करीत आहात. इथे शब्दाची मी माझ्या पद्धतीने फोड केलेली आहे. हे पिता, येशू म्हणतो हे पिता त्यांना क्षमा कर. म्हणजे येशूने कोणाला क्षमा करायची सांगितले? त्यांना क्षमा कर. येशूने तिथे क्रूस खांबावर जे येशूला ज्यांनी मारलं, ज्यांनी त्याला खोट्या आरोपावरून शिक्षा दिली आणि त्याचा छळ केला आणि त्याला क्रूसावर खेळलं, या लोकांसाठी येशू क्षमा मागतोय त्याच्या पित्याकडे. येशू शेवटच्या श्वासामध्ये, शेवटच्या अंतिम क्षणामध्ये असताना देखील त्याच्या मारेकऱ्यांसाठी, त्याच्या विरोध्यांसाठी, त्याच्या येशूचे जे विरुद्ध जाणारे लोक होते, त्याचे शत्रू, त्या शत्रूंच्या साठी देखील पित्याकडे त्याने क्षमा मागितली आहे. यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की खरा विश्वासू प्रेम आणि क्षमा या दोन गोष्टीवर चालला पाहिजे. प्रेम करणं आणि क्षमा करणं, बायबलमध्ये या दोन गोष्टी खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या गोष्टी आपण नित्यनियमाने पाळल्याच पाहिजेत. आपल्याला आपल्या मनामध्ये कोणाचाही द्वेष नसताना, कोणाचाही राग नसताना, कसलीही एकमेकांबद्दल वैर नसताना आपण चर्चमध्ये वागलं पाहिजे, एकमेकांसोबत बिहेवियर केलं पाहिजे. त्यानुसार आपल्याला हा शब्द सांगून जातो की क्षमा करणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी आपल्याला आपल्या शत्रूला देखील क्षमा करता आले पाहिजे. एवढं आपण डाऊन टू अर्थ, एवढं आपण हंबल आणि एवढं नम्र पाहिजे. आपल्या शत्रूला आपण क्षमा करता आली पाहिजे. एवढं आपण प्रेयरफुली, एवढं रिस्पेक्टली शत्रूला देखील आपण व्यवस्थितरित्या हँडल केलं पाहिजे. आणि जसं येशूने पित्याकडे प्रार्थना केली, पिता त्यांना क्षमा कर, कारण त्यांना माहित नाही की ते काय करत आहेत. दुसरा शब्दाची फोड अशी आहे, त्यांना माहित नाही की ते काय करीत आहेत. याचा अर्थ येशू म्हणतो की ते लोक जाणून बुजून नाही करत. कोणते लोक? त्यांना देवाच्या योजनांची आणि येशू कोण आहे याची संपूर्ण समज नव्हती. जे लोक त्याचा छळ करत होते, जे लोक त्याची निंदा करत होते आणि ज्या लोकांनी येशूला चुकीच्या आरोपामध्ये पकडून येशूला क्रूस खांबावर खेळण्यात आलं, अशा लोकांसाठी प्रभू म्हणतो की ह्यांना क्षमा कर, ते काय करीत आहेत हे त्यांना माहित नाही. आपण वाचू प्रेषितांची कृत्ये ह्याचा 3रा अध्याय आणि 17वं वचन. प्रेषितांची कृत्ये 3रा अध्याय आणि 17वं वचन. म्हणजे येशू जे करत होता किंवा येशू सोबत जे होणार होतं हे येशूला माहित होतं, पण जे लोक त्याच्या सोबत जे करत होते, त्याचा छळ जो करत होते, त्याला खोट्या आरोपात जे फसवत होते, त्यांचे नेते अज्ञानात होते. कारण की बायबलमध्ये हे सर्व घडण्यापूर्वी आधीच लिहिलेलं होतं की येशूला क्रूस खांबावर देण्यात येणार आहे आणि येशूला सुद्धा माहित नव्हतं. पण जे लोक त्याच्यासोबत हे असं करत होते, त्याचा छळ केला, ज्या लोकांनी त्याला खोट्या आरोपामध्ये पकडून शिक्षा दिली, त्याच लोकांनी प्रभू येशूला छळलं. त्या लोकांसाठी प्रभू म्हणतो हे पित्या त्यांना क्षमा कर, आणि त्या लोकांना क्षमा करून प्रभू पित्याकडे येशू त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय. आपण रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन वाचू. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीच्या
पावला. आमेन. क्षमा केली तेव्हा येशूने फक्त क्रूस कामावर क्षमा केली असा विषय नाहीये. अख्ख्या बायबलमध्ये खूप ठिकाणी क्षमा करण्याचं उदाहरण दिलेलं आहे. जसं रोमकरास पत्र 5 अध्याय आणि 8 वचनामध्ये दिलेले आहे, पाप्यांसाठी येशूने प्राण दिले आणि क्षमा मिळवून दिली. पाप्यांसाठी देखील येशूने प्राण गमावले आणि त्यांना क्षमा मिळवून दिली. आपण पापी असताना सुद्धा येशू आपल्यासाठी मरण पावला. यातून काय होतं? देवाचं प्रेम प्रकट होतं. प्रभू येशू आपल्यावर किती प्रेम करतो या क्षमेद्वारे आणि येशूच्या मरणाद्वारे यामधून प्रकट होतं. दुःखात, अन्यायात आणि अपमानात क्षमा करणे म्हणजेच ख्रिस्ती जीवन आहे. ख्रिस्ती जीवनाचा खरा अर्थ, आपण ज्या अपमानात, आपण ज्या दुःखात आणि आपण ज्या कष्टात आपण देवाला किती गौरव देतो. प्रेज लॉर्ड. आपण देवाला किती गौरव देतो आणि आपल्या वैरेला किती हृदयापासून क्षमा करतो, हे इम्पॉर्टंट आहे. आपण चर्चला येतो, सर्व गोष्टी करतो, पण आपण त्या गोष्टीमध्ये फेथफुल आहेत का? आपण त्या गोष्टीमध्ये विश्वासूपणे ते सगळं काम करतो का? हे पण लक्षात घेतलं पाहिजे. दुःखात, अन्यायात आणि अपमानात देखील आपल्याला आपल्या वैरेला प्रेम करायचंय, आपल्या वैरीला क्षमा करायची. आणि हेच खरं ख्रिस्ती जीवन आहे. क्षमा केल्याने कोणी कमी नाही होत, कोणी छोट्या बापाचा नाही होत, तर आपण आत्म्यात बळकट होतो. हे आज तुम्हाला कळलं पाहिजे. क्षमा करणं किती इम्पॉर्टंट आहे आणि किती महत्वाचं आहे आपल्याला येशू पहिल्याच शब्दामध्ये सांगतो. येशूने हे सर्व बोलून नाही दाखवले, तर आचरणात आणले. आपल्याला देखील आज आचरणात आणायचे. आणि इथून पुढं जेव्हा आपण चर्चमध्ये सर्व गोष्टी करू, सर्व लोकांसोबत फिरू, सर्व लोकांना प्रेमाने बोलू, क्षमा करणं देखील लक्षात ठेवा. कारण की प्रियानो, क्षमा करणं खूप आणि खूप महत्वाचं आहे. प्रेज लॉर्ड. आणि आजचा शब्दाचा अर्थ आणि सर्व जे काही आज येशूने शब्द बोलले त्याच्यातून एकच लक्षात ठेवायचे आणि कायमस्वरूपी जोपर्यंत आपल्या शेवटचा श्वास आपण घेत आहोत तोपर्यंत एकच लक्षात ठेवायचे, क्षमा करणं खूप इम्पॉर्टंट आहे. क्षमा केल्याने आपण आत्म्यात वाढतो, आपण बळकट होतो, आपण देवाचं गौरव करतो. प्रेज लॉर्ड. आपला पहिला शब्द संपलेला आहे. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो फादर. थँक्यू फादर. प्रभू येशू, तू माझ्याद्वारे बोलला. प्रभू येशू, आज या लोकांना समजून दे क्षमा करणं किती महत्वाचं आहे. प्रभू येशू, यांच्या जीवनामध्ये क्षमा केल्याने यांचे आत्मिक आशीर्वाद मोकळे केले जाऊ दे. प्रभू येशू, थँक्यू फादर. प्रभू येशू, तू माझा उपयोग केला. इथून पुढचा वेळ सर्व काही मी तुझ्या हातात ठेवतो. तारणार प्रभू येशूच्या नावात म्हणून